नदीला पाणी बघा भाई साहेब काय कडक आहे. बनवायला नाही तो कापतो ना पाईप ते आणि तो पाईप हा किती जण बघ मासे करायला बघ. फिशिंग रॉड बी घेऊन काळ्या माशाचा पिल्लू आहे. आणि आताच आलो जस्ट घरी आणि चिकू चावले बघा कसं माझ्या पायावर. असं दात उठला बघा चिकूच्या समोर. इथं इथं इथे चिकू ये तुम्ही या व्हिडिओ मध्ये आमचे या चिकू 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 यो आमचा चिकू. घराची बेल वाजली का बस का यो पहिला पुरा आला पाहिजे बेल. तर मी अकुली दर्शन पुन्हा स्वागत होतं आपल्या मराठी चॅनलवरती. मित्रांनो पुन्हा एक नवीन व्हिडिओ आणि नवीन काही धमाकेदार तुमच्यासाठी घेऊन आले आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो आज आहे सोमवार आणि आज जुलै महिन्यातला वाटतं शेवटचा सोमवार असेल आय थिंक असं वाटतं मला. शेवटचं नाही अजून एक सोमवार आहे. तर जुलै महिन्यात शेवटून दुसरा चौथा सोमवार आज आहे आणि आज मस्त आपल्या महादेवाच्या मंदिरात मी पाया पडत जाणार आहे. आणि आज पाऊस का पडताना बाहेर खतरनाक पाऊस पडते. सकाळपासून पाऊस चालूच आहे. 11 वाजल्यापासून मी जस्ट रिक्षाशी आलोय. रिक्षाशी येऊन गावात पण जाऊन आमच्या काकाच्या इथनं आपल्या रात्री जो ब्रह्मकमळ उगवतोय म्हणजे अमरच्या घरून मी तो ब्रह्मकमळ आमच्या काकाच्या इथनं आणले. ब्रह्मकमळचं फुल तो पण तुम्हाला फुल दाखवीन तो पण घेऊन जाईन आपल्या महादेवाच्या मंदिरात. त्यासाठी मी आज ब्लॉग बनवतोय. आज आमच्यात ना कुठे कुठे जायचे मित्रांनो. तर व्हिडिओ पटकन पुढे नेऊ कारण मी बोलत राहिलो तर 1-2 मिनिटं बोलतच राहीन पण तुम्हाला बोरिंग वाटत. चला व्हिडिओ चालू करूया. आणि मित्रांनो आपल्या व्हिडिओ जो पण नवीन येत असतं मित्रांनो प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब जरूर करा. कारण तुम्ही व्हिडिओ बघता पण आपल्या चॅनल सबस्क्राईब करत नाही. तेवढंच मला मोटिवेशन भेटेल की आपला व्हिडिओ पूर्ण पुढच्या लोकांपर्यंत जातील. तर मित्रांनो जरूर करा. सबस्क्राईब करायला जास्त वेळ नाही लागेल मित्रांनो. ते क्लिक मारायचं आहे आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका कारण जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा ते तुमच्यापर्यंत येऊन पोहोचेल. तर चला मित्रांनो व्हिडिओ स्टार्ट करू. पहिले तुम्हाला दाखवतो ब्रह्मकमल. हा ब्रह्मकमल आहे आणि कसं वाटतं बघून सांगा. कसला भारी वाटतं ना एकदम बघा. पूर्ण व्हाईट आहे. हा व्हाईट कलर असतं मला याला ब्रह्मकमल असं म्हणतात. एक कमल असतो तो ब्लू लव्हेंडर ब्लू टाईप पण मध्ये दिसतं ना तो आमच्या सोसायटी महादेवाचं मंदिर आहे. आणि मस्तपैकी बघ आता फुल मिनी आणला कापजाईनी केला म्हणजे देवाला असं दाखवायचा का मिनी फुलं आणली. चलो तर काही सकाळी मी रिक्षा घेतो. सकाळी इतका पाऊस पडतो स्टेशन म्हणजे पावसानं पेकर हालत जाते ते पण तुम्हाला दाखवेल. पहिले मंदिरात झालं मंदिरात आल्यावर तुम्हाला दाखवेल स्टेशनवर सकाळी काय हालत व्हायचे बेकार. आपली गाडी इथं लावले पार्क करून पप्पांनी पण जवळ शिकून तर डॅमेज नसतं केली तर मला भीती वाटतं म्हणून कोणी कसं गाडी जवळपास तरी ना मला भीती वाटतं कारण माझ्या गाडी स्टॉप्स आला पाहिजे. आणि शी ऑल ओव्हर पार्किंग घेऊन लोक काही सुधरत ना आमची गाड्या कशा लावायच्या वाकडे केलं असतं गाड्या लावल्या. हे आमच्या समोर महादेवाचं मंदिर. चिकू ये तुम्ही या व्हिडिओ मध्ये आमचे या चिकू 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 यो आमचा चिकू. घराची बेल वाजली का बस का यो पहिला पुरा आला पाहिजे. बेल दरवाजा उघडायला माणसं येणार नाही पण यो पहिला पुरा येऊन दरवाजा हजर राहील. त्याला माहिती घरात कोण ना कोण आलं असेल की बाहेरले खुशले आल्यात. चावला असतं मला कशी ही चिकूची चिकी. तुला आमचा बेडरूम जास्त आवडतं कारण बेडरूम मध्ये गरमी आहे ना. आणि आमची तिसरी मांजरी ही जास्त शर्मिली आहे. ही हावरी आहे बाकी ही असं शर्मिली आहे. बघा या किती घाण केलं बघा. आता हे घरात कोण नसतं ना बाई याला घाल्ले घाण करतात. मी आहो इथं डोळा असायचं पिवळ्या आहेत परशी आहेत. घरात कोण नसतं ना काय ती काही एकदम उत्पात मारतात म्हणजे हागू बिगून सगळ्या पिशा वापरून घराची दायना करून टाकतात. बघा हे बघा याला फक्त चिकूला आमच्या खाया प्यायला लागलं त्याला फक्त माणसा लागतं बस. समोर त्याला कोण दिसला नाही ना तो त्याला जीव यायला पैसा होता मग तो त्याला खाया प्यायला असं चालतं. त्याला आम्ही पाहिजे बस घरात माणसं पाहिजे त्याला तुम्हाला डोळे माणसं दिसली पाहिजे बस तेवढंच दुसरं काय नाही ना चिको. चला आता मस्त की दर्शन करून आलो आपल्या महादेवाचा. आणि जेवायला काय बघू आज
आज जेवायला हो पेरड्याची भाजी भात आहे त्यानं काय आहे त्या आज नॉनव्हेज खायचं नसतं आज अंडा खाणार ना मी आज फक्त व्हेज चला जेवून घेऊ मी जेवतो तोपर्यंत तुम्हाला आज सकाळी पनवेलमध्ये काय बेकार अवस्था झाली ना ती तुम्हाला आज आपल्या व्हिडिओ मध्ये बघायला भेटणार आहे तर चला मी जेवून घेतो तसं तुम्ही ते व्हिडिओ बघा पनवेलचे तो पण तुम्हाला परत भेटतो कारण परत आपल्याला सागरा शालेन जायचे तिथून जायचे नदीवर आपल्या नदीवर काय हाल आले तो बघायचा आहे नदीला किती पाणी आले तो बघायचं कारण सकाळून पाऊस एवढा पडताना नदीचा 8 जास्त पाणी आले असं तो गणपती घाट तो पूर्ण पाण्याखाली गेला असेल असं मला वाटतं कारण जेवढा खाली पाऊस पडतो त्याच्या डबल पाऊस वरती म्हणजे धोदानी साईड किंवा गालेश्वर साईडला वरती डोंगरा भागात जास्त पाऊस पडतो तिकडे जास्त पाऊस पडला की नदीला जास्त पाणी येते तर चला जास्त बटबट ना करत जेवून घेतो तो पण तुम्ही पनवेलच्या स्टेशनच्या आसपासची व्हिडिओ ना ती बघा किती पाणी साचला येतो गाई सकाळपासून तेवढ्या पावसाने वाटोला लावले ना स्टेशनची अवस्था बघा पुढं तिथं समोर स्कूटी लागल्या तिथं पाणी एवढं साचले ना बाई बेकार साचले पाणी का तुम्ही दाखवतो पाणी किती नसले एवढा पाऊस पडतो ना आज आई खतरनाक पाऊस आहे आज छत्र्या अडकला एकमेक छत्र्या अडकतात रे बाबा इथं पाणी बघा फुल टाईट आहे फुल टाईट काय पण पावसाने इच्छा चालू आहे पावसा भाव कशी बसले सगळी रिक्षा स्टँडवर आणि आज जो काय पाऊस लागले भाई खतरनाक आला सकाळपासून एवढा बेकार पाऊस आहे ना सकाळी होते समोर तिथं समोर पाणी भरले तर रिक्षा फुल टाईटमध्ये वाहतात आणि असा या बिल्डिंग बघा बिल्डिंग मग काय दिसत नाही पाऊस काय खतरनाक आहे आपली रिक्षा तिथे समोर लावले 1 2 3 4 रिक्षा भरल्या का आपला नंबर येणार आहे पाऊस बघा कसा जोराने ते पुरतं ना पाण्याने द्या होय तर त्या पाण्यानं तिथलं जा चक्काचा होऊन येईल एकदम तो शिटाला बघ कुठं आहे ते अण्णा बरा आज कोण संपन पिक्चरचे ऍडव्हर्टाईज आपल्या आगरी लोकांचा पिक्चर आहे आगरी पिक्चर बाबू नाही तर बाबू शेट श्री समर्थ कृपा प्रोडक्शन 2 ऑगस्टला पिक्चरमध्ये थिएटरमध्ये येणार आहे आणि भाई साहेब सायरे आमची जस्ट शाळेत आली सायरे तर कुठं आवाज आली तुझ्या कुठं इथं खाली चावला मच्छर चावले असेल तो मच्छर चावले तो मच्छर आणि येताना मस्त की हिला जिलेबी आणि काय एक समोसा आणले जिलेबी मस्त गरम मस्त की पाऊस पडता मिळता आणि गरम जिलेबी बाई 1 नंबर लागते ना चिकू खाली पेट खाली झोपलेला चिकू आहे ना चिकू इथं झोपलेला आणि मी जसं बेडूशी खाली उतारला आणि त्याच्या शरीर शेपटी पायला आणि त्याचं तो चावले ना खाली पाय ते बघा कसं दात उठल्या बघा सगळं चिकूचं त्या घरात खातात त्यांना तावत नसतं तुला अशी गोलकोट जिलेबी खायला दिली नसती मी आता तू सारा आमचा प्यार आहे म्हणून तुला आम्ही जिलेबी खायला दिली Later that same evening. फायनली आता आलो नदीवर संध्याकाळी कारण दुपारी ना जाम पाऊस होता आणि भिजलो रिक्षा जाऊ ना त्यामुळं संध्याकाळी आलोय आणि समोर नदीला पाणी बघा भाई साहेब काय कडक बनवायला नाही तो कापतो ना पाईप ते आणि तो पाईप हा किती जण बघ मासे करायला बघ
फिशिंग रॉड बी घेऊन पाणी हो किती पाणी लागलं ना तुला इथे समोर आपला निखिल भाई पण आहे निखिल गवलं का माझं निखिल गवलं का माझं गवलं आज रिक्षावर मला वाटलं 500 बजे शाखा इथे ते चारा काय हो हा निखिल गालाला लावाल ना पाणी समोर देऊ समोर हे गणपती घाट आहे हे गणपती घाट पिशवी लागली निखिल तू पण घे ना फिशिंग रॉड गाला लावाटे बघ काय इकडं बारीक मुरे आहेत इकडं गांडूल आहेत ना निखिल कजलू गांडूल गाला लावल्यावर असं मस्त आहे की हे कास्टिंग करू गांडूल गाला गांडला पटकन आता माहिती मासा ते आपला भाई पावसा आवाज सगळा पारला गणपती घाट खाली सगळी माती खचली याची पावसाल्यानंतर नीट करायला पाहिजे ते बघ कसं असलं बघ रिक्षा टेम्पो पाणी आज त्या दिवशी पाणी होतं ना परत आता कमी झालं तसं वरती पाऊस पडला का पाणी होतं काळ्या माशाचा पिल्लू आहे (8:01 p.m.) हे काय होता काय कुठला डान्स येऊ कोणता डान्स हा उल्लूचा शिकू आले आमच्यात पुरणपोळी काय चिकूला पुरणपोळी खाल्ली हा गरम आहे रास मस्त आमच्या आईने गरम गरम घे पुरणपोळ्या बरोबर चिकू खायला तू पण खा चल ते काही संध्याकाळचं वाजलं आता 9:30 आणि बाहेर पाऊस बघा असा हे खिडकी कर कधी खिडकी कर ना कशात बाहेर बाहेर मस्त खिडकीन दाखवतो तुम्हाला काय पाऊस पडतोय खतरनाक समोर दिसतंय अरे पक्कोच बालाजी सिम्फोनी आणि इकडे आपला गाव आहे सगळं काय पाऊस पडतोय सगळा पूर्ण एरिया बारिश बारिश का माहौल है और इस बारिश में हम खा रहे हैं या गरमागरम पावसात खायला घातले चिप्स आणि आईने आता मस्तपैकी पोळ्या बनवल्या गरमागरम पोळी खातो थंड थंड पावसात ते काही बाहेर मस्त पाऊस पडतो समोर बालाजी सिम्फोनी आणि पूर्ण पावसानं ना पूर्ण असा दिसत आहे समोर सकाळी येऊ आणि मस्त थंड थंड पाऊस पडतो पावसानं थंड थंड वातावरण झाले ना त्या आईने मस्तपैकी गरम गरम पोळ्या बनवल्या त्या पोळ्या खाऊ मस्तपैकी तर जेवले मी पण गरम गरम पोळ्या खायला पोळ्या मेन म्हणजे गरम गरम खायला चांगला लागतो मी पण थंड पोळ्यांना मजा नाही उद्या परत तापून गरम करून खायपेक्षा जर ताज्या फ्रेश असताना त्या पोळ्या खायला एक नंबर वाटते काय काय तू काय बोलतो कोणती चिप्स भाकरन चिप्स सायराने आमच्या भाकरन चिप्स खाल्ले भाजी ना खाली ती कसली टोमॅटो ना पेरी पेरी आली ती तेव्हा चला काहीच आता आपल्याच्या ब्लॉग पण एंड करू आणि हा समोर पावसाचा आनंद घेत नुसतं पोळी खाऊ आणि मग आपल्या ब्लॉग एंड करू आय होप तुम्हाला आपली आजची व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ आवडली तर आपल्या व्हिडिओ लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा टेक केअर बाय